मला जायचं होतं नाक्यावर खोबरं आणि चहा पावडर आणायला. तर मार्केटमध्ये बघा ना सगळीकडे आंब्यांचे स्टॉल लागलेले आहेत. मस्त सगळीकडे आंब्यांचा वास येत होता. ती महाराष्ट्र राज्याचीच आम्ही चहा पावडर नेहमी वापरतो, तीच घ्यायला मला जायचं होतं. चहा पावडर, खोबरं वगैरे घेतलं आणि बाजूलाच ना होलसेल सर्व क्लिनिंगच्या वस्तू भेटतात, म्हणजे कपड्याची पावडर वगैरे, फिनिश सर्व भेटतं. मग मला जे पाहिजे होतं ते मी घेतलं. खाली मार्केटमध्ये आले, मस्त असे टोमॅटो, छोले वगैरे घेतले आणि म्हटलं चला मंदिरात पण जाऊन येऊया. मस्त विठोबाचं दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आले तर लाईट पण नव्हती, लाईट गेलेली होती. मग दिवाबत्ती वगैरे करून घेतलं, तितक्यात लाईट पण आली. म्हणलं बरं झालं, आपली पुढची कामं फटाफट होतील आता. मस्त दिवाबत्ती, अगरबत्ती वगैरे लावली, कापूर लावला ना की एवढं घरात मस्त वास सुटतो ना की काय सांगू, एकदम फ्रेश फ्रेश वाटतं आपल्याला. आणि नंतर आहे ना मी दूध गरम करायला ठेवलं. म्हटलं स्वयंपाकाला लागायच्या आधी आहे ना थोडंसं पुस्तक वाचूया. युगंधर शिवाजी सावंतांचं पुस्तक आहे, म्हणजे श्रीकृष्णांच्याच ह्याच्यावर आधारित आहे. तर तेच वाचलं मी 2-3 पानं. एवढं भारी ना, म्हणजे सुरुवातीच केली आता. आता एवढं मोठं पुस्तक आहे, कधी वाचून होणार आहे ते माहीत नाही मला. कारण आपल्याकडे वेळ पण थोडा कमीच असतो ना, बाकीची कामं पण असतात आपल्याला. मला आहे ना कोबीच्या वड्या करायच्या होत्या. त्याच्यासाठीच कोबी मस्त असा मी चिरून आहे ना चॉपरमध्ये चॉप करून घेतला. सकाळी मूग भिजत घातले होते, ते मोडे यायला मला कपड्यात बांधून ठेवायचे होते, ते बांधून घेतले आणि लगेच आहे ना पुढच्या तयारीला लागले मी. कोबीच्या वड्यांसाठी ना वाटण करून घेतलं. पहिलं कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, थोडंसं जिरं मस्त बारीक वाटून घेतलं आणि जो कोबी मी चॉप करून घेतला होता त्याचं पाणी पूर्ण काढून घेतलं असं हाताने पिळून आणि मग लगेच पीठ मळायला घेतलं. सर्व वाटण वाटलेलं त्यात घालून घेतलं आणि मी काय करते, वड्यांना आहे ना नेहमी ज्वारीचं पीठ आहे ना जास्त घालते. मला खूप आवडतं काय माहिती, कोबीच्या वड्यांना मी ज्वारीचं पीठ जास्त घालते आणि थोडंसं चण्याचं पीठ घालते. नंतर हळदी, धना पावडर, मिरची, म्हणजे लाल मिरची पावडर पण कलरसाठी घालते मी. हिरवी मिरची घातली त्यामुळे लाल मिरची पावडर बेतानेच घालायची आणि एक थेंबसुद्धा पाणी लागत नाही. हेच आहे ना आपल्या जेवढं आपण मिश्रण घातलंय ना त्यातच मस्त असे मळून 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 घ्यायचं. खूप छान लागतं. एकही थेंब मी पाण्याचा घातलेला नाही आणि वड्या बघा किती भारी झाल्यात मस्त अशा. मग अशा एकदम मऊसूत मळून घेतलं ना पीठ, की अजिबात शिजायला वगैरे घातलं ना तर रेलत वगैरे नाही त्या वड्या. मस्त कुकरलाच लावते मी, कुठल्याही वड्या असू दे मी कुकरलाच लावते. इथून मागे पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर वड्या वगैरे कुकरला लावल्या, बाकीचं सर्व किचन क्लीन करून घेतलं आणि मग 2-3 शिट्ट्यांमध्येच आहे ना मस्त वड्या शिजून झाल्या होत्या. आणि नंतर ही भक्तीचं आहे ना गावची मज्जा मी क्लिप लावल्यात पुढे. मस्त आहे ना, एवढी मजा करते ना. मोठ्या बाबांनी म्हणजे तिला त्यांना सगळ्यांना आहे ना फिरायला नेलेलं. माझ्या बारक्या नणंदबाई त्यांची पोरी पण गावी होत्या ना, मग त्यांना सगळ्यांना वॉटर पार्कला फिरायला नेलं होतं. भक्ती एवढी छान पोहते ना की काय सांगू. आता तिला ह्या वर्षी नाही लावलं मी स्विमिंग क्लासला.